नमस्कार मित्रांनो, हे आपलं खोडवा पीक आहे आणि याला रासायनिक खताचा डोस दिलेला आहे। कंपोस्ट खत पण घातलेलं आहे आणि मेहनत करून घेतलेली आहे। 2 वेळा म्हणजे ही करून काकरी मारून 2 वेळा रेजर मारून घेतलेला आहे आणि आता 2 पाणी फिरलेले आहे। तर 2 पाण्यामध्ये हे असं खोडवा फुटलेलं आहे। तर आता इथून पुढलं स्टेज काय, तर आपल्याला गॅप फिलिंग करून घेणं गरजेचं आहे। तर गॅप फिलिंग करताना पण काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे नर्सरीतून रोपं आणून सेट करण्यापेक्षा आपल्या आता हे बघा, इथं ऊसाचं ठोंब आहे, यात कमीत कमी 15 ते 20 कोंब दिसत आहेत। यातले टिकावांनी काढून घेतले, हे बघा इथं मी काढून घेतलेले आहेत। काढून घ्यायचे आणि त्यातलेच असे वेगवेगळे करायचे आणि हे रोप म्हणजे लावून घेतले तरी हे सेट होतात। आता बघा, याला कमीत कमी 1 2 3 4 कोंब आहेत। हे बघा इथं 5वा दिसतोय, म्हणजे हे इथं 6वा दिसतोय, म्हणजे हे एवढे जरी जगले तरी हे म्हणजे आपलं गॅप फिलिंग होऊन जाते आणि रोपापेक्षा लवकर सेट होते आणि खर्च पण करायची काय गरज नाही आहे। तर हे गॅप फिलिंग महत्त्वाचं आहे। हे बघा आता इथं पुढल्या सरीमध्ये इथं समोर गॅप फिलिंग गरजेचं आहे। जिथं 2 फुटापेक्षा जास्त गॅप दिसतोय तिथं गॅप फिलिंग ही बाय डिफॉल्ट केलंच पाहिजे, तरच प्रॉपर उत्पादन येऊ शकतं। हे बघा इथं आता 2 फुटापेक्षा जास्त अंतर आहे म्हणल्यावर इथं गॅप फिलिंग केलेलं आहे। हे बघा इथं गॅप फिलिंग केलेलं आहे। हे बघा इथं प्लस हे बघा इथलं आपण खोडवी काढून हे बघा इथं गॅप फिलिंग केलेलं आहे, इथं गॅप फिलिंग केलेलं आहे, इथं गॅप फिलिंग केलेलं आहे। असं गॅप फिलिंग केलं तरच प्रॉपर उत्पादन निघू शकते। कारण जर जागा ही झाली, कारण का कमीत कमी आपलं 4 ते 4.5 फुटाचं मधलं अंतर असतं आणि इथलं जर हे 2 ते 3 फूट अंतर ही झालं तर म्हणजे 4 × 12 स्क्वेअर फूट आपलं एरिया म्हणजे कमी होऊन जातो आहे आणि त्यामुळं मग प्रॉपर ऊसाची संख्या मिळत नाही। ॲटलिस्ट एकरी 40,000 ऊसांची संख्या तर मेंटेन होणं गरजेचं आहे। तर ही इथली पुढली जी स्टेज आहे, ऊसाची मेहनत करून पाणी पाजून झाल्यानंतर पुढली जी स्टेज आहे ती गॅप फिलिंग बाय डिफॉल्ट ते करणं गरजेचं आहे। मग तुम्ही रोप लावा, अदरवाईज इथले टिलर काढून जरी लावले, यातले जरी खोडवी काढून जरी सेग्रिगेट करून लावली, जसं आपण टिश्यू कल्चरची रोपं लावतो तशी लावली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही आहे। फक्त याला एक आळवणी ह्युमिकसारखं 1 2 आळवणी दिलं, ह्युमिक नंतर ह्युमिक 1261 सारखं आळवून दिलं तर लगेच ते ग्रोन अप होतात किंवा हे थोडेसे वाळल्या दिसतील पण खालून कोंबांचा बंच ऑटोमॅटिक नवीन कोंब येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही। माहिती कशी वाटली नक्की सांगा। थँक्यू।